प्रॉब्लेम वाचला. काय दिलंय बघा, अ ब्लॉक ऑफ मास 100 ग्रॅम इज प्लेस ऑन स्मूथ सरफेस में फ्रिक्शन 0 मूविंग विथ एक्सलरेशन a इक्वल टू 2x आणि विचारलंय काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी दिले किती, x⁻n/10. दी व्हॅल्यू ऑफ एन विचारले. कोण सांगणार कसं सॉल्व्ह करायचं. चेंज इन कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे, बरोबर. वर्क डन इज इक्वल टू व्हॉट, चेंज इन कायनेटिक. मग वर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स. फोर्सचा फॉर्म्युला काय, कारण ऍक्सलरेशन दिलंय ना आणि मास दिलंय, ऍक्सलरेशन दिलंय आणि मास दिलंय म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला कुठला यूज करायला पाहिजे, मास इंटू ऍक्सलरेशन. अंडरस्टूड. म्हणजे आपण स्टार्ट कुठून करणार, मास एम कन्वर्ट करायला पाहिजे. किती, इट इज 100 ग्रॅम. ग्रॅम टू केजी डिवाइड बाय 1000 म्हणजे 1 बाय किती आलं, 10. आपलं पाहिजे होतं, ठीक आहे. आणि ऍक्सलरेशन दिलंय किती, 2x. हो तसंच ठेवलं, नाही ठेवलं तर चालतंय. तर मी आता असंच का ठेवलं, बरं पडतं कॅल्क्युलेशन. गॉट इट. हा, आपल्याला माहित आहे वर्क इज इक्वल टू डेल्टा केई म्हणजे काय, डेल्टा केई म्हणजे काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी. जे फाइंड करायचंय, डेल्टाचा अर्थ काय श्रद्धा, चेंज. मग डेल्टा केई फाइंड करायचं, वर्क इज वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ह्या केसमध्ये एक्स आहे ना. मग फोर्स किती आहे, मास इंटू ऍक्सलरेशन इंटू एक्स. करा व्हॅल्यू पुट. एम किती आहे, 1/10. ए किती आहे, 2. ओके, एक्स इंटू एक्स, एच व्हॅल्यू पुट केली, राईट. मग इट इज डेल्टा की किती आली, x² बाय 5, x² बाय 5, बरोबर. हा, आणि इथे काय परत चुकलं ते, इथं x⁻n किती द्यायला पाहिजे, केई दिलंय x⁻n, इथं चेंज करा 5 करा. प्रॉब्लेम में चुकलंय. x⁻n/5 इज इक्वल टू अल्लांचं किती आहे, x²/5. मग n किती असणार, हाऊ मच n, हाऊ मच n एव्हरीवन, 2. n इज इक्वल टू 2. गॉट इट. लक्षात काय ना एव्हरीवन. उद्या येताना अभ्यास करायला पाहिजे तुम्ही.